मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाय, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाय असं म्हणू नका आता. नवी भरारी ही कोकणात नेता, कोकण सफारी ही कोकणात नेता. छत्रपतींना गड किल्ल्यांना झुकावती माथा, कोकण सफारी ही कोकणात नेता. अरे कोकण सफारी ही कोकणात नेता. नमस्कार, कसे आहात? गेले काही दिवस आपण कोकण सफारी करतोय. आय नो तुम्ही या सगळ्या प्रवासात खूप मजा करताय आणि नुकताच पाऊस सुरू झालाय. कोकणाच्या सौंदर्याला 4 चांद लागतात पावसाळ्यात. आज आपण रत्नागिरीतील 2 ठिकाणी जाणार आहोत. कोकणाची सफर आपण केली अगदी सिंधुदुर्ग पासून रत्नागिरीपर्यंत. आजही आपण रत्नागिरीतील 2 ठिकाणांना भेट देणार आहोत. समुद्र किनाऱ्यावर वसलेलं गुहागर आणि डोंगराळ प्रदेशात असलेलं मंडणगड. चला तर मग आजच्या आपल्या कोकण सफारीला सुरुवात करूया. लेट्स गो. गुहागरच्या पर्यटन स्थळांमध्ये वेळणेश्वर गावाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. वेला म्हणजे समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्यावर वसलेला ईश्वर म्हणजेच वेळणेश्वर. काही लोक तर असंही म्हणतात की वेळ न लावता नवसाला पावणारा असा हा वेळणेश्वर. गुहागर पासून 20 किलोमीटरवर आणि चिपळूण पासून अप्रॉक्सिमेटली 50 किलोमीटर वरती हे वेळणेश्वर मंदिर आहे. गावकऱ्यांच्या मते 12व्या शतकात इथं छोटं मंदिर होतं वेळोबा नावाचं. आता या मंदिराचा आवार खूप मोठा आहे. घुमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर पितळी ओटा, त्यावर 4ही बाजूंनी एकमुखी मुखवटे आणि त्यावर 5 फण्यांचा नाग. गाभाऱ्यात तर 2.5-3 फुटाची शिवपिंडी असून शंकराचा मुखवटा आणि पिंडीवर 5 फण्यांचा नाग आहे. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीची मूर्ती सुद्धा आहे. गाभाऱ्याबाहेर काली माता, महिषासूर मर्दिनी आणि गोपाळकृष्ण यांच्या पंचधातूच्या तर विठ्ठल रखुमाईच्या पाषाण मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागून कालभैरव, गणपती आणि लक्ष्मीनारायण अशी मंदिरं आहेत. स्थानिक लोक या कालभैरवाला कौल लावताना पाहण्याची संधी जर मिळाली तर जरूर पाहावी. मंदिराच्या मागेच असणाऱ्या वेळणेश्वर समुद्र किनाऱ्याचा उल्लेख तर करावाच लागेल. स्वच्छ आणि सुरक्षित अशा समुद्र किनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग आत घुसलाय त्याला मेरू मंडळ असं म्हणतात.
वेळणेश्वर समुद्र किनाऱ्यापासून दक्षिणेस 10 किलोमीटरवर हेदवी येथे पेशवेकालीन दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर आहे. या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यात तर या मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलून येतं. मी ना जरा वेळ इथेच बसून हे सौंदर्य माझ्या डोळ्यांमध्ये साठवून घेते. तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. पावसाचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर आता आपण जातोय धोपावे फेरीबोटीकडे. धोपावे ते दाभोळ या 8 मिनिटांच्या फेरीबोटी सफरीमध्ये ऑलमोस्ट 70 किलोमीटरचा प्रवास कापला जातो. फेरीबोटीने प्रवास केल्यानंतर आता आपण आलोय मंडणगड किल्ल्यावरती. मंडणगड किल्ला हा मंडणगड पासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. 12व्या शतकात राजा भोजच्या कारकिर्दीमध्ये या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. या किल्ल्यावरती छोटंसं गणपती मंदिर, सुंदर तलाव आणि कुलपाच्या आकाराची दगडं आपल्याला पाहायला मिळतात.
देशाच्या निसर्गात भर घालणाऱ्या अनेक गोष्टी कोकणाने दिल्यात. त्यातलाच एक म्हणजे वेळास बीच. या निसर्गरम्य अशा समुद्र किनाऱ्यावरती कासवांची पैदास केली जाते. कासवांचा महोत्सव भरला जातो आणि त्यानंतर या कासवांना त्यांच्याच विश्वात म्हणजे सागरात सोडण्यात येतं. असा प्रकल्प राबवणारा हा देशातील पहिला समुद्र किनारा आहे. या बीचवरती मी जरा फिरून येते, तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. फेरफटका मारत मारत मी येऊन पोचले सावित्री नदीवरती. महाबळेश्वर मध्ये उगम पावणाऱ्या 5 नद्यांपैकी ही एक नदी. सावित्री नदीचं जर तुम्हाला सौंदर्य बघायचं असेल ना, तर तुम्हाला मंडणगडला नक्कीच यावं लागेल. आणि अशा पावसात तर सावित्री नदी अक्षरशः तुडुंब भरून वाहत असते. बाणकोट किल्ल्याचं सौंदर्य वाढवणारी अशी ही सावित्री नदी.
सावित्री नदीच्या तीरावर आणि आरमार प्रमुख कान्होजी आंग्रेंच्या पराक्रमाची साक्ष देणारा हाच तो बाणकोट किल्ला. या किल्ल्याला व्हिक्टोरिया फोर्ट असंही म्हणायचे. पूर्वी हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. कान्होजी आंग्रेंनी पराक्रमाची पराकाष्ठा करीत हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या ताब्यात घेतला आणि बाणकोट किल्ल्याचा हिम्मतगड झाला. एवढा प्रवास करूनही कोकण इथं संपत नाही. कोकणाच्या निसर्गाचे अनेक पैलू अजून आपल्याला पाहायचे आणि नक्कीच यथावकाश आपण ते पाहू. चला तर मग जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला, पण पुढच्या भागात.